and once again welcome back to my channel स्वप्न गुरु ग्रुप। आणि आज आपण पाहणार आहोत नवोदय स्वाध्याय परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यामधला एक्सरसाइज 10.2 किती बघणार आहोत। एक्सरसाइज 10.2 त्याच्यामधला फर्स्ट गणित आहे। पहिला प्रश्न आहे 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये काढा। तर पहा आता आपण काय करणार आहे। शेत कसं आहे, शेत कसं आहे सांगा बरं पटकन। आयताकृती आणि त्याची क्षेत्रफळ पुन्हा इतके आहे एका चौकोना इतके। मग आयताचे क्षेत्रफळ किती असेल, आयताची लांबी किती असेल 64 मीटर आणि इथं आहे 36 मीटर। तर पहा आयताचे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे, लेंथ प्लस ब्रीथ। आयताचे क्षेत्रफळ बरोबर लेंथ प्लस ब्रीथ। मग पहा आता आपण काय करणार आहे का 64 इंटू पहा आता हा म्हणून आपण काय करणार 64 इंटू 36 तर आपला येणार आहे। तर पहा आपण इकडे करून घेऊ एक वेळेस 64 इंटू 36 साइज ऑफ 24 अच्छा आले 2 आणि 6 36 38 आले। आता पहा आपण इथे 0 देऊन घेऊ कारण भाग बसलेला आहे। 3 चौक 12 हात चाला 1 18 18 9 18 आणि 19 19 आणि आता आपण यांची काय करणार आहोत प्लस 4 आणि 0 किती झाले 4 8 आणि 2 किती झाले 10 हात चाला 1 आता पहा 3 आणि 1 4 13 आणि 10 13 शिला हात चाला 1 आणि हात चाला 1 आणि 1 आणि 1 किती झाले 2 म्हणून आपले यांचे किती आले मग गुणाकार 2304। पहा आता आपण इकडे काय करणार आहोत म्हणून आता पहा त्यांनी काय सांगितलं आयताचे क्षेत्रफळ जितकं आहे बघा आयताचं क्षेत्रफळ जर एका चौरसाइतके शेता इतके असेल ज्याचं जितकं याचं क्षेत्रफळ आहे त्याचं जितकं क्षेत्रफळ आहे जितकं हे आयताचं क्षेत्रफळ आहे तितकंच कशाचं क्षेत्रफळ आहे चौरसाचं क्षेत्रफळ आहे। थांबा बघू द्या हा चौरसाचं क्षेत्रफळ आहे ठीक आहे। पण मग आता पहा हा पहा आता चौरसाचं जितकं क्षेत्रफळ आहे तितकंच कशाचं क्षेत्रफळ आहे चौरसाचं। या आयताचं आणि या चौरसाचं एकच क्षेत्रफळ आहे पण हे मीटर मध्ये काढायचं आहे आपल्याला। तर पहा मग आता चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो। काय असतो बाजूचा वर्ग। म्हणून पहा 2000 आहे ना 2304 बरोबर बाजूचा वर्ग। मग पहा आता हे बाजूचा वर्ग आहे, बाजूचा वर्ग काढायचा म्हणल्यावर आता 2300 चं काय करावं लागेल वर्गमूळ काढावं लागेल। म्हणून मग पहा 48 चा वर्ग कोण आहे 48 चा वर्ग कोण आहे म्हणून पहा आता 48 हा कशाचा 48 चा वर्ग काय आहे 48 हा वर्ग कशाचा आहे 2304 चा। म्हणून आपला ऑप्शन काय आलेला आहे आन्सर आलेला आहे 48। कारण पहा 48 गुणिले 48 किती होता 204 म्हणून हे काय वर्ग आहे कशाचा वर्ग आहे 48 चा। 48 चा वर्ग कोण आहे 4 आपला आन्सर काय आलेला आहे 48। So thank you for watching this video and if you